कैप्टन बैटिंग का भार संभालने के लिए आते हुए। एक अच्छा मुकाबला देखने को मिलेगा दर्शकों को। जालना टीम आपला एक एक्स्ट्रा प्लेयर कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. एक महत्वपूर्ण मुकाबला. टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय करेंगे बल्लेबाज और वही देखने को मिलता हुआ. कृष्णा गायकवाड़ के ऊपर प्रहार. विक्रांत गुळवे रिवर्स हिट और गेंद फिर से एक बार मैदान के बाहर. 6 रनों के लिए विक्रांत गुळवे ऑन फायर. मिस्टर हल्क. रन संख्या आगे जाती हुई इस मुकाबले में 23-23. लॉस ऑफ 0 विकेट. और उस टीम के सामने प्रहार किया है जिस टीम ने पिछले मुकाबले में क्या कमाल की गेंदबाजी की थी. अकोला टीम के सामने 50 रनों पर उस टीम को रोका था, लेकिन यहां पर टीम राजे छत्रपति बुल्ढाना अपने अलग अंदाज, अपना अलग तेवर दिखाती हुई. कैप्टन विक्रांत साथ ही उनके दोनों ही बल्लेबाजों ने धावा बोला है और रन संख्या तेज अंदाज में आगे बढ़ती हुई. 23 रन स्कोर बोर्ड पे. लॉस ऑफ 0 विकेट. इस मुकाबले में अगर देखा जाए तो टीम बुल्ढाना पावर प्ले में अपने आप को थोड़ा सा आगे लेकर जाते हुए, थोड़ा सा फ्रंट फुट पर लेकर जाते हुए, और इसकी प्रमुख वजह रही है ये दोनों सलामी बल्लेबाज. वह आक्रामक अप्रोच इंटेंट नजर आता हुआ इस बल्लेबाजी में. इस बार फिर से वो स्विच हिट लगाने का प्रयास किया था. यहाँ पे थोड़ा सा बल्लेबाज को फॉलो किया अच्छी गेंद पेश करते हुए. टॉस पर भी यही बात की थी कैप्टन ने कि काफ़ी दिनों बाद ये लाइट वेट टेनिस बॉल पर खेलने का मौका मिला है, लेकिन जिस तरीके से बल्लेबाजी हो रही है अब तक कोई परेशानी दिखी नहीं है. इस बार गेंद ऊपर बहुत गई है. नीचे खिलाड़ी बहुत ही अच्छे अंदाज में इस कैच को कंप्लीट किया है. ये बहुत बड़ा झटका, एक बहुत बड़ा ब्रेक थ्रू इस मुकाबले में बल्लेबाजी हो रही है. अब तक कोई परेशानी दिखी नहीं है. इस बार गेंद ऊपर बहुत गई है. टीम ग्रामीण सीसी जालना विकेट की तलाश थी और विकेट आई है. नए बल्लेबाज बैटिंग का भार संभालने के लिए जाते हुए अक्षय. एक और आक्रामक शैली के बैटर इस टीम के लिए. देखना पड़ेगा किस तरीके से स्कोर को आगे चलाते हैं. शुरुआत तो बहुत अच्छी हुई है, तेज अंदाज में हुई है. 23 रन स्कोर बोर्ड पे. एक और 5 बॉल अभी भी इस ओवर की एक गेंद आना बाकी. स्कोर कार्ड को किस तरीके से चलाएंगे ये बहुत इंपॉर्टेंट चीज़ होगी. कितना टारगेट माइंडसेट में रहेगा वो एक इंपॉर्टेंट चीज़ रहेगी, क्योंकि इस ग्राउंड पर देखा गया है रन चेसेस करते हुए 80-85 रन यहाँ पर चेस आसानी से हुए हैं. लेकिन एक बार अगर स्कोर वो 3 आंकड़ों में जाता है, 100 के पार जाता है, फिर टीम्स को मुश्किलें गई है. आते ही रिवर्स हिट खेलने का प्रयास. गेंद पल्ले पर ठीक तरीके से आई नहीं. डॉट गेंद के साथ ये दूसरा ओवर समाप्त होता हुआ. इस ओवर से विकेट, इस ओवर से रन. 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 23. लॉस ऑफ 1 विकेट. अगला ओवर लेकर अनिल अपने कोटे का दूसरा, टीम के लिए तीसरा ओवर लेकर सीधे स्पेल्स में गेंदबाजी कराने का निर्णय. ये अच्छी सोच कप्तान द्वारा देखने को मिलती हुई. इसके बाद अगर देखा जाए एक और बड़ा मुकाबला टीम जलगांव डिस्ट्रिक्ट वर्सेस छत्रपति संभाजीनगर के बीच खेला जाएगा.
सामने गेंद कवर्स के ऊपर से उड़ाया, नतीजा 6 रन। कमाल का ये, एक और बार थोड़ा सा गेंद को आगे किया, लाइन थोड़ी सी आगे, और उसका भरपूर फायदा उठाते हुए बल्लेबाज। जबरदस्त अंदाज में बल्लेबाजी होती हुई टीम राजे छत्रपति बुल्ढाना इस मुकाबले में शुरुआत बहुत अच्छे अंदाज में होती हुई आक्रामक अंदाज देखने को मिलता हुआ। 29 रन स्कोरबोर्ड पे लगते हुए मैच तीसरा ओवर प्रगति पर चलता हुआ इस मुकाबले सामने, और लगातार वो कड़ी चुनौती, लगातार वो पैटर्न्स देखने को मिलेंगे। गेंद और बल्ले के बीच अच्छा कॉन्टेस्ट देखने को मिलेगा। और आए हुए तमाम दर्शकों का स्वागत करते हैं मराठा क्रिकेट लीग 2024 मराठा रण संग्राम। कदमों का इस्तेमाल करके इस बार बल्लेबाज को फॉलो करने की कोशिश थी, बॉडी लाइन पर गेंद, और जाती हुई फिर से एक बार फाइनल के क्षेत्र में 4 रनों के लिए एक और बाउंड्री इस ओवर की। वो आक्रामक अंदाज नजर आता हुआ, जबरदस्त इंटेंट इस बैटिंग में, और वो बेस तैयार करने की लगातार कोशिश, एक बड़े स्कोर की ओर बढ़ती हुई टीम राज्य छत्रपति बुल्ढाना। जरूर विक्रांत गुलवे का विकेट आया, लेकिन उसके बावजूद भी अगर देखा जाए बल्लेबाज आक्रामक अंदाज में आगे बढ़ते हुए। एक बार फिर से बड़ा हिट खेलने की कोशिश थी, इसी बीच हमारे सागर दादा पाटिल, इनका यहाँ पे शुभागमन होता हुआ। रन संख्या की अगर बात की जाए तो स्कोरबोर्ड पे 33 रन, 2 ओवर 3 बॉल। अब तक अच्छे अंदाज में बल्लेबाजी देखने को मिलती हुई। एक और अच्छी गेंद, पहली 2 गेंदों पर 10 रन आने के बाद एक बार फिर से वापसी करते हुए गेंदबाज थोड़ा सा बल्लेबाज के मंशा को समझा है, क्योंकि बल्लेबाज लगातार बड़े हिट्स खेलने को देख रहे हैं इस ग्राउंड पर, जहां बहुत से रन बनते हुए हमने देखे। खासतौर पे कल का दिन जहां पे 3-4 दफा स्कोरबोर्ड 100 के ऊपर गया था, तो इस ग्राउंड पर रन बनते हैं। कमाल की गेंद, यहां पर फिर से एक बार बीट किया बल्लेबाज को। वाइट की मांग जरूर की गई थी, लेकिन सीधा नकारा अंपायर मयूर सर। एक छक्का, एक चौका, उसके बाद 3 डॉट गेंदे वापसी करते हुए गेंदबाज। और इसी टीम के एक खासियत है इस टीम की, ग्रामीण सीसी जालना पहले मुकाबले में कमाल का प्रदर्शन, 1 साइडेड उस मुकाबले को जीता था। इस बार आड़े पल्ले से प्रहार किया है, गेंद बहुत देर तक ऊपर गई है, नीचे खिलाड़ी कैच ड्रॉप होता हुआ। पहली विकेट लेने के लिए एक बहुत अच्छा कैच पकड़ा गया था टीम द्वारा, लेकिन यहां पर कैच को पूरी तरीके से मिस जज किया। शायद वो जो जोरदार हवा चल रही है उसके वजह से गेंद को ठीक तरीके से जज नहीं कर पाए। 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ, रन संख्या 34, 34 रन। अगला ओवर लेकर मयूर आए हैं गेंदबाजी करने के लिए। पहली गेंद पर सामने की ओर बड़ा हिट खेलने की कोशिश, लगन के रीजन में खिलाड़ी जब तक फील्ड करते आसानी से सिंगल पूरा होता हुआ, सिंगल के मदद से रन संख्या आगे लेकर जाते हुए स्कोरबोर्ड पर 35, 35 यू लॉस ऑफ 1 विकेट। शुरुआत अच्छी रही है, शुरुआत को एक बड़े स्कोर में तब्दील करना जरूरी। टीम राज्य छत्रपति बुल्ढाना वर्सेस ग्रामीण सीसी जालना के बीच मुकाबला चलता हुआ, एक धमाकेदार मुकाबला, एक्शन पैक मुकाबला, क्योंकि दोनों ही टीम्स के पास बड़े बड़े नाम नजर आते हुए। तेज रफ्तार की गेंद, जिस रफ्तार से आई उसी प्रकार का बैट फ्लो, और गेंद जाती हुई 4 रनों के लिए। पैरों पर गेंद गलती हुई, और बहुत ही अच्छे अंदाज में शॉट खेला है बल्लेबाज ने। अक्षय इनके बल्ले से बाउंड्री।
अक्षय जाधव, आकाश बिलारी, पार्टनरशिप पनपती हुई दोनों ही खिलाड़ियों के बीच। 39 रन स्कोर बोर्ड पर लगते हुए मयूर शिंदे, तेज रफ्तार के गेंदबाज, हायाम एक्शन। पहली 3 गेंदें इस ओवर की। ये अच्छी रफ्तार देखने को मिलती हुई फिर से एक बार। गति देखिए, लाइन एंड लेंथ देखिए, शॉट ऑफ गुड लेंथ के स्पॉट को यहाँ पर लगातार हिट करने की कोशिश। 39 रन स्कोर बोर्ड पे, 1 विकेट के नुकसान पर रन संख्या इस मुकाबले में चौथा ओवर प्रगति पर चलता हुआ। मयूर गेंदबाजी मार्ग पे, एक और अच्छी गेंद थी, हल्के हाथों से गेंद को स्टीयर करने की कोशिश। 1 रन जरूर मिलेगा। 40 रन स्कोर बोर्ड पर लगभग अगर देखा जाए 10 रन प्रति ओवर के हिसाब से रन गति चलती हुई, इसी रन रेट के साथ अगर बल्लेबाजी होगी तो 80 रन बनते हुए नजर आ रहे हैं। लेकिन टीम राजा छत्रपति बुल्ढाना, जिस प्रकार के बैटिंग ऑर्डर इस टीम के पास है, तो स्लॉग ओवर में कुछ बड़े बड़े हिट्स देखने को मिल सकते हैं। बैटिंग ऑर्डर में अच्छी डेप्थ नजर आती है। कमाल की रफ्तार देखने को मिलती हुई एक बार फिर से, समझ नहीं पाए बल्लेबाज। अच्छी गेंदबाजी होती हुई और डॉट बॉल के साथ इस ओवर की समाप्ति होगी। 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या स्कोर बोर्ड पर 40 रन। यहां से अगर देखा जाए अभी भी 24 गेंदों का खेल आना बाकी है। अगला ओवर लेकर आशीष की तरफ गए हैं। पिछला ओवर कमाल का देखने को मिला, बहुत ही अच्छे रफ्तार से गेंदबाजी मयूर द्वारा। 4 ओवर 40 रन स्कोर बोर्ड पे। ग्रामीण सीसी जालना पिछले कुछ 2 ओवर में अगर देखा जाए तो अच्छी गेंदबाजी पेश की है। कमबैक देखने को मिला है, जरूर विकेट चटकाने में नाकामयाब, लेकिन रनों की गति को उस अंदाज में बढ़ने नहीं दिया है। एक और तेज रफ्तार की गेंद, स्क्वायर कट, गेंद जाती हुई 4 रनों के लिए। इंतजार किया इस मर्तबा बैकफुट पर और पहली गेंद पे बाउंड्री आती हुई इस ओवर की। अक्षय जाधव के बल्ले से एक और बाउंड्री देखने को मिलती हुई। 44 रन स्कोर बोर्ड पे। आशीष आए हैं गेंदबाजी करने के लिए और पहली गेंद पर स्वागत किया इस खूबसूरत शॉट के साथ। पटकी हुई गेंद, इस बार स्विच हिट लगाया है और फिर से नतीजा वही, 1 बाउंस 4 रनों के लिए। लगातार दोनों ही गेंदें अगर देखा जाए थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ पर थी और इंतजार करते हुए दोनों ही शॉट खेले बल्लेबाज ने। चीज़ों को थोड़ा सा समझते हुए दोनों ही बल्लेबाज किस तरीके से ये विकेट खेल रही है, किस तरीके की पिच नज़र आ रही है। 48 रन स्कोर बोर्ड पे लग चुकी है यहाँ से अगर देखा जाए और 22 गेंदों का खेल बचा है। ये अच्छी लेंथ, यहाँ पर थोड़ा सा आगे किया और बल्लेबाज को खामोश रखने में कामयाब रहे। लाइन एंड लेंथ को एडजस्ट करना बहुत ज़रूरी होता है खेल के हिसाब से और इस गेंद पर वही देखने को मिला। अक्षय जिस प्रकार से बल्लेबाजी कर रहे हैं, 3 प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स इनके बल्ले से हमने अभी तक देखे हैं। और यहाँ पर भारी किनारा था और विकेट कीपर ने पकड़ा है कैच, लगता हुआ एक और झटका। वापस जाते हुए बल्लेबाज अक्षय बैक टू द पवेलियन। नए बल्लेबाज जाते हुए बैटिंग करने के लिए गोपाल नीले, एक ऐसा खिलाड़ी जिसने इस ग्राउंड पर शतकीय पारी खेली थी और आज एक बार फिर से टीम को जरूरत रहेगी अच्छी बल्लेबाजी की। गोपाल नीले एक ऐसे बल्लेबाज जो ज़्यादा समय लेते नहीं है सेट होने के लिए और इस खिलाड़ी के पास रेंज ऑफ शॉट्स नजर आते हैं। एक क्लासिकल प्लेयर गोपाल नीले इन एक्शन नजर आएंगे इस मुकाबले में। 48 रन स्कोर बोर्ड पे, रन संख्या 2 विकेट के नुकसान पर। गोपाल नीले सामना करेंगे अगली गेंद का। एक अच्छा कैच देखने को मिला विकेट कीपर द्वारा, नंदू।
आते ही अगर देखा जाए वो रिवर्स हिट खेलने की कोशिश की गई थी। एक और अच्छी गेंद पेश करते हुए आशीष द्वारा। अगर देखा जाए इस ओवर की पहली 2 गेंदों में 2 बाउंड्रीज आई थी। इसके पहले इस इनिंग का तीसरा ओवर, वहाँ पे पहली 2 गेंदों में 10 रन आए थे। लेकिन ये टीम कमबैक जिस तरीके से कर रही है गेंदबाजी में तारीफ होगी। अपने आप को बैक करना बहुत ज़रूरी होता है क्रिकेट में, और उसी तरीके से यहाँ पर खेली है ये टीम। फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली देखने को मिलती हुई ग्रामीण सीसी जालना टीम राज्य छत्रपति बुल्ढाना के बीच ये मुकाबला चलता हुआ। अच्छी गेंद थी, फिर से एक बार फॉलो थ्रू में जब तक खिलाड़ी फील्ड करते कोई रन नहीं। बहुत ही बढ़िया कमबैक इस ओवर में, केवल 8 रन आए 5 ओवर की समाप्ति के बाद। रन संख्या 48, 48 रन, लॉस ऑफ 2 विकेट। चलिए थोड़ा जल्दी जल्दी मुकाबला आगे बढ़ाए, क्योंकि इसके बाद भी और मुकाबले खेले जाने हैं। इसके बाद होने वाला मुकाबला टीम जलगांव डिस्ट्रिक्ट वर्सेस छत्रपति लॉयंस के बीच खेला जाएगा। दोनों ही कप्तानों से गुजारिश होगी कृपया टॉस के लिए आए कमेंट्री बॉक्स की तरफ। बॉलिंग मार्क पे अगला ओवर लेकर मयूर एक बार फिर से। पिछला ओवर मयूर ने बहुत अच्छे गति से किया था, और इस ओवर में देखना पड़ेगा क्या वही प्रभाव फिर से डाल पाते हैं। पहली गेंद पर बड़ा हिट खेलने की कोशिश, गेंद काफी देर ऊपर गई है, पीछे खिलाड़ी नहीं पहुंच पाएंगे। 4 रनों के लिए जाती हुई गेंद। पहले ही मन बना लिया था, उस एरिया को टारगेट कर लिया था, और बहुत अच्छा संपर्क रहा। इस बाउंड्री की मदद से 50 के पार जाता हुआ यह स्कोर। 52 रन लग चुके हैं 2 विकेट के नुकसान पर। रन संख्या इस मुकाबले में यहां से अगर देखा जाए, और 17 गेंदों का खेल आना बाकी। बड़ा हिट खेलने की कोशिश, संपर्क इतना अच्छा था नहीं, पीछे खिलाड़ी पकड़ा है कैच कृष्णा गायकवाड़, और वापस जाते हुए एक और बल्लेबाज टीम छत्रपति बुल्ढाना के लिए। तीसरा झटका इस मुकाबले में 52 रन के स्कोर पर। इस ओवर की पहली गेंद पर बाउंड्री, अगली गेंद पर विकेट, और यही सिलसिला रहा इस मुकाबले में। और इसी वजह से दोनों ही टीम्स अगर देखा जाए एक दूसरे पर लगातार वो हावी होने की कोशिश कर रहे हैं, और यही होता है जब 2 बड़ी टीम्स एक दूसरे के आमने सामने रहती है। बैटिंग करने के लिए बल्लेबाज आए हैं शरद, अर्जुन आए हैं बैटिंग का भार संभालने के लिए, नए बल्लेबाज। 52 रन के स्कोर पर 3 विकेट। यहाँ पर थोड़ी सी चर्चा जरूर हुई टीम ग्रामीण सीसी जालना के खिलाड़ियों के बीच कि किस तरीके से इस मुकाबले में अब आगे बढ़ना है। और अगर देखा जाए इस ग्रुप का एक बहुत इंपॉर्टेंट मुकाबला चलता हुआ, क्योंकि यहाँ पर अगर टीम राज्य छत्रपति बुल्ढाना जीतती है तो फिर एक ग्रुप खुला रहेगा, ओपन रहेगा। लेकिन अगर टीम ग्रामीण सीसी जालना ये मुकाबला जीतेगी तो फिर उनकी लगभग क्वालिफिकेशन तय हो जाएगी, और इसी दृष्टिकोण से मुकाबला बहुत इंपॉर्टेंट। अर्जुन सामना करेंगे। लो फुल टॉस गेंद थी, यहाँ पर हवा में गेंद थोड़ी सी मिसफील्ड होती हुई। पहला रन तेजी से पूरा किया, दूसरे रन की कोशिश, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही खिलाड़ियों के बीच। 2 रन की मदद से रन संख्या को आगे लेकर जाते हुए ये चीज़ भी यहाँ पर करनी ज़रूरी रहेगी, क्योंकि रन इतने आसानी से अगर आएंगे नहीं तो इस सिंगल्स को डबल्स में कन्वर्ट करना एक बहुत इंपॉर्टेंट चीज़ होती है। फॉर्मेट चाहे कोई भी हो, सिंगल्स डबल्स का महत्व हमेशा ही रहा है क्रिकेट में। अर्जुन स्ट्राइकिंग एंड पर अच्छा शॉट लगाया है लॉन्ग ऑफ के रीजन में। 1 रन आसानी से पूरा होता हुआ, और 1 ही रन से संतुष्ट रहना पड़ेगा बल्लेबाज को। कमाल की रफ्तार से गेंदबाजी देखने को मिली है इस मुकाबले में मयूर शिंदे द्वारा। 55 रन स्कोर बोर्ड पे लगते हुए 5 ओवर 4 बॉल का खेल समाप्त होता हुआ। इसके बाद 12 गेंदों का खेल बचेगा। गोपाल निड़े स्ट्राइकिंग एंड पर। बड़ा हिट खेलने की कोशिश की है, गोपाल नीले के बल्ले से गेंद निकली, मैदान के बाहर चली। 6 रनों के लिए। सामने गेंद करेंगे तो उस पर इसी प्रकार से बल्लेबाजी करते हैं गोपाल,
और इनके पास वो रेंज ऑफ शॉट्स, विविधता नजर आती है बल्लेबाजी करते हुए। जैसे ही देखा गेंद पाले में थी, टाइमिंग के सहारे इस शॉट को खेला। 61 रन स्कोर बोर्ड पे लगते हुए। ये फिर से एक बार अच्छा शॉट, पॉइंट के रीजन के बगल से गेंद जाती हुई, फिर से एक बार 4 रनों के लिए। गोपाल नीले के बल्ले से एक और बाउंड्री आती हुई और इस बाउंड्री की मदद से अगर देखा जाए तो छठे ओवर का खेल समाप्त होता हुआ। 6 ओवर के बाद रन संख्या 65, 65, लॉस ऑफ 3 विकेट। 12 गेंदों का खेल अभी बचा है, 7 विकेट्स मौजूद है। क्या वो 90 पार स्कोर को टारगेट करेगी टीम राजे छत्रपति बुल्ढाना? ये देखने लायक चीज रहेगी। पिछला ओवर थोड़ा सा महंगा रहा था, सलाह मशवरा करते हुए दोनों ही बल्लेबाज। गोपाल नीले एक एक्सपीरियंस प्लेयर है और बहुत शांत स्वभाव के खिलाड़ी। अर्जुन स्ट्राइकिंग एंड पर और बॉलिंग मार्ग पे अगला ओवर लेकर आशीष एक बार फिर से गेंदबाजी करने के लिए आए। पिछले ओवर में एक विकेट चटकाया था आशीष ने। 12 गेंदों का खेल यहां से बचा है, 65 रन स्कोर बोर्ड पे। देखना पड़ेगा कितने रन यहां से बटोर पाती है टीम राजे छत्रपति बुल्ढाना इस मुकाबले में। अच्छी शुरुआत रही थी, मिडल ओवर के फेस में अगर देखा जाए थोड़ी सी रनों की गति को रोका। अब एक अच्छे फिनिश की दरकार रहेगी। पहली गेंद आशीष की, रन चुराने की कोशिश और बहुत ही जल्दी ये रन पूरा किया गोपाल ने। लेग बाइस का इशारा आता हुआ अंपायर की तरफ से। लेग बाइस की मदद से रन संख्या आगे सरकती हुई 66, 66। इसके बाद एक और बड़ा मुकाबला टीम जलगांव डिस्ट्रिक्ट वर्सेस छत्रपति लॉयंस के बीच। दोनों ही टीम के कैप्टन से गुजारिश होगी कृपया टॉस के लिए आ जाए। फिर से एक बार कवर्स के रीजन में बड़ा हिट खेलने की कोशिश, गेंद बल्ले पर ठीक तरीके से आई नहीं। सिंगल यहां पर आसानी से पूरा होता हुआ। सिंगल की मदद से रन संख्या को आगे लेकर जाते हुए बल्लेबाज, लेकिन यहां पर दरकार रहेगी बड़े हिट्स खेलने की। 10 गेंदों का खेल बचा है और कम से कम कोशिश करनी पड़ेगी 85, 90 के पार अगर स्कोर को लेकर जाते। एक अच्छा चैलेंजिंग टोटल। रिवर्स हिट लगाने का प्रयास, तेज रफ्तार की गेंद, बहुत ही अच्छे अंदाज में गेंदबाजी करते हुए आशीष की अगर बात की जाए, रनअप उतना बड़ा है नहीं, लेकिन जब वो बड़ी जंप लेते हैं वहां से थोड़ा सा पेस को बढ़ाते हैं, शोल्डर का अच्छा इस्तेमाल करते हुए। एक और अच्छी गेंद, लेकिन यहां पर गेंदबाजी गति का इस्तेमाल करने की कोशिश थी। शॉर्ट फाइनल के रीजन में कमाल की फील्डिंग देखने को मिलती हुई। निश्चित तौर पे अपनी टीम के लिए कुछ रन बचा है वहां पे खिलाड़ी ने। इस प्रकार के एफर्ट थोड़ा सा गेंदबाज की कॉन्फिडेंस को बढ़ाने के लिए काफी मायने रखते हैं। 68 रन 3 विकेट के नुकसान पर। इस ओवर की अभी भी 2 गेंदें आना बाकी। कमाल का स्पेल चलता हुआ आशीष का अब तक। गोपाल नीले स्ट्राइकिंग एंड पर, पटकी हुई गेंद थी, पुल करने की कोशिश, एक्स्ट्रा गति से बीट किया गोपाल नीले। वापस जाते हुए अच्छा कैच विकेट कीपर नंदू का, एक और झटका लगता हुआ इस मुकाबले में। नए बल्लेबाज किशोर जाते हुए बैटिंग का भार संभालने के लिए। कमाल की गेंदबाजी इस मुकाबले में देखने को मिलती हुई टीम ग्रामीण सीसी चालना द्वारा बांध कर रखा है। बल्लेबाजों को ज़्यादा मौका दिया नहीं है। पावर प्ले के बाद अगर मिडल ओवर का फेस देखा जाए, वहाँ पर एक समय ऐसा लगा कि रनों की गति बढ़ रही है, लेकिन सही समय पे सही तरीके से कमबैक किया और तारीफ करनी पड़ेगी जिस तरीके से यहाँ पर कैप्टनसी देखने को मिली है इस मुकाबले में। बॉलिंग चेंजेस देखने को मिले है, साथ मिला है अच्छी फील्डिंग का, कुछ अच्छे फील्डिंग एफर्ट्स देखने को मिले। फिलहाल किशोर स्ट्राइकिंग एंड पर। आते ही एक और बार स्विच हिट खेलने का प्रयास था, 1 रन लेने का प्रयास और आसानी से सिंगल पूरा होगा। थोड़ी सी हवाएं विपरीत चल रही है, इसलिए लगातार वो स्विच हिट खेलने का प्रयास देखने को मिलता हुआ बल्लेबाजों द्वारा। आते ही इस सिंगल के मदद से 7 ओवर का खेल समाप्त। रन संख्या 69, 39 रन, लॉस ऑफ 4 विकेट। यहां से अभी भी अगर देखा जाए 6 गेंदों का खेल आना बाकी।
इसके बाद अगला मुकाबला टीम जलगांव डिस्ट्रिक्ट वर्सेस छत्रपति लॉयंस के बीच, और दोनों ही टीम को आखिरी कॉल रहेगा कि टॉस के लिए आ जाए। ठीक इन 6 गेंदों के बाद अगले मैच का टॉस किया जाएगा, लेकिन ये 6 गेंदें बहुत इंपॉर्टेंट इस मुकाबले के दृष्टिकोण से, क्योंकि यहाँ पर अगर 80-85 के तरफ जाएंगी टीम राज्य छत्रपति बुल्ढाना, जिस प्रकार की गेंदबाजी इस टीम के पास मौजूद है, इस मुकाबले में मजा आएगा। क्योंकि उस अगले इनिंग में एक्शन में नजर आएंगे करण डुकरे, साथ ही साथ गोपाल नीले। अच्छी गेंदबाजी यूनिट इस टीम के पास नजर आती है, लेकिन वो स्कोर जिसकी तरफ अब बुल्ढाना देखेगी इन आने वाले 6 गेंदे में, वो देखने लायक चीज। बॉलिंग मार्ग पे गेंदबाजी करने के लिए आए हैं नंदू, गेंदबाजी का भार संभालेंगे अपनी टीम के लिए। पहली गेंद पर बड़ा हिट खेलने की कोशिश, गेंद ऊपर गई है, गेंद दूर गई है 6 रनों के लिए। फिर से एक बार अच्छा शॉट, कवर्स के रीजन में सिंगल मिलेगा जरूर। 1 रन के साथ रन संख्या को आगे लेकर जाते हुए पहली गेंद पर बड़ा हिट, उसके बाद सिंगल। नंदू राउंड विकेट से गेंदबाजी करते हुए। इसके बाद एक और धमाकेदार मुकाबला टीम जलगांव डिस्ट्रिक्ट वर्सेस छत्रपति लॉयंस के बीच खेला जाएगा। फिर से एक बार बड़ा हिट खेलने की कोशिश तो की गई थी, पहला रन तेजी से पूरा होता हुआ। अच्छी फील्डिंग, एक ही रन से संतुष्ट रहना पड़ेगा बल्लेबाजों को। एक और सिंगल की मदद से रन संख्या 77 रन। एक चैलेंजिंग स्कोर यहां पर नजर आता हुआ ये मुकाबले में, क्योंकि टीम राज्य छत्रपति बुल्ढाना के पास अच्छी बॉलिंग यूनिट है, लेकिन सामने टीम ग्रामीण सीसी जालना, लंबी बैटिंग लाइनअप, तो मजा आएगा। बड़ा हिट खेलने की फिर से एक बार कोशिश, शॉर्ट ऑफ लेन गेंद पर आगे खेलने का प्रयास, और यहां पर अपना विकेट खोना पड़ा बल्लेबाज को। एक और झटका लगता हुआ इस मुकाबले में। 77 के स्कोर पर 5वें बल्लेबाज वापस जाते हुए नए बल्लेबाज राम बैटिंग का भार संभालेंगे। कुल मिलाकर अभी भी अगर देखा जाए तो इस इनिंग की 2 गेंदें आना बाकी होने वाला अगला मुकाबला। इसके बाद टीम छत्रपति लॉयंस वर्सेस जलगांव डिस्ट्रिक्ट। फिर से एक बार बाहरी किनारा लगा, यहां पे मिसफील्ड, गलती हुई है, और ये रन बहुत इंपॉर्टेंट रहेंगे अब इस मुकाबले में। 4 रन मिलते हुए बल्लेबाज को, रन आने जरूरी। टीम राज्य छत्रपति बुल्ढाना के दृष्टिकोण से अगर देखा जाए तो आगे बढ़ती हुई रन संख्या इस मुकाबले में 81। 5 विकेट के नुकसान पर अभी भी 1 गेंद आना बाकी। अब तक अगर देखा जाए इस ओवर में 17 रन, 12 रन आ चुके हैं। नंदू इस इनिंग की आखिरी गेंद लेकर राउंड विकेट से सामना करेंगे राम। ये अच्छी गेंद थी, यहाँ पे रन लेने का प्रयास है, विकेट, छठा झटका लगता हुआ, और साथ ही साथ ये पहली इनिंग समाप्त होती हुई रन संख्या 81 रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं, और इस मुकाबले को जीतने के लिए 85 रनों की आवश्यकता रहेगी। इसके पहले अगले मुकाबले का टॉस, उसके बाद ये रन चेस आपके सामने रहेगा, और साथ ही साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ेंगे हमारे साथ हमारे सहयोगी मित्र वॉइस ऑफ विदर्भ आरजे ओम। तब तक बने रहिए tenniscricket.in के माध्यम से राष्ट्र स्तरीय मराठा क्रिकेट लीग। नगर
चला लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. टीम ग्रामीण सीसी जालना राजछत्रपती बुलढाणा संघाने या सामन्यात प्रथम बॅटिंग करत असताना 82 धावा लक्ष ठेवलं आहे जालना संघासमोर. 10च्या सरासरीने या धावांचा पाठलाग करावा लागेल. जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशन प्रस्तुत मराठा क्रिकेट लीग MCLचं हे चौथं पर्व आपल्यासमोर येत असताना स्पर्धेचा आजचा महत्त्वाचा चौथा दिवस. दोन जिल्ह्यातील ताकदवान संघ एकमेकांच्या विरोधात. ग्रामीण सीसी जालना विरोधात राजछत्रपती बुलढाणा. राजछत्रपती बुलढाणा या संघाने विविध स्पर्धा या सीझनमध्ये आपल्या नावावर केल्या. कॅप्टन विक्रांत बुलढाण्याचे स्पर्धेमध्ये विनिंग टीमचे कॅप्टन होते. एक प्रतिष्ठेची स्पर्धा होते विदर्भामध्ये, त्या विदर्भाचा मानकरी हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला जालना संघाने सुद्धा मराठवाडा विदर्भ भरपूर मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या. अनेक वेळा विजयाने त्यांना हुंकावणीसुद्धा दिली. अनेक वेळा विजेतेपद पटकावण्याच्या अगदी चांगल्या शर्यतीत होते ही संघ. परंतु या स्पर्धेत एक प्रमुख संघ म्हणून पुन्हा एक वेळ ग्रामीण सीसी जालना संघ आपली छाप टाकतायत. दोन्ही बाजूला स्टारकास्ट आज या मॅचमध्ये. गोलंदाजीमध्ये दोन्ही टीमकडे चांगले ऑप्शन होते. आशिष झुंबाळने प्रभावित केलं पहिल्या डावात. आता दुसऱ्या डावात करण डुकरेसारख्या वेगवान बॉलर्स करून अपेक्षा असेल टीम मॅनेजमेंटला. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते आहे. अनिल आणि राजू. मागच्या सामन्यामध्ये हीच सलामीची जोडी. बॉलिंगसाठी पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी गोपाल निळे या युवा अष्टपैलू खेळाडूच्या खांद्यावर कॅप्टन विक्रांतने सोपवली आहे. 82 धावांचं लक्ष्य या मॅचमध्ये. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता तयार तर पहिला बॉल दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल कट केलाय गॅपमध्ये. बॉल एक्स्ट्रा कव्हरला अक्षय जाधव उपस्थित डीपमध्ये. सिंगलच्या मदतीने सुरुवात या दुसऱ्या डावाची. खातं उघडते आहे राजू आणि ग्रामीण सीसी जालना संघाचं. षटकाची सुरुवात एका धावेच्या मदतीने. गोपाल निळे भरपूर काळ विदर्भ टेनिस क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा हा अष्टपैलू. बॉलिंग ट्रॅकवर. दुसऱ्या बाजूला अनिल सातत्याने चाप टाकली मागच्या काही कालावधीत. ग्रामीण सीसी संघासाठी खेळत असताना फिल्डिंग चेंज करत आहेत विक्रांत. कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन खेळपट्टीवर आहे. एक धाव धावफलकावर. आखू टप्प्याचा बॉल मागे खेळलाय. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल चालला डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चांगला स्ट्रोक. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल पायावर टाकला होता. दिशा भटकली आणि बॉल सीमापार. फक्त दिशा दिली होती या बॉलला. पायावरचा बॉल. चौकार प्राप्त करत असताना फलंदाज अनिल मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत. मागच्याही सामन्यात चांगली बॅटिंग प्लस बॉलिंग केली होती. यावेळी समोर टाकलेला बॉल अक्रॉस द लाईन खेळलाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत उपस्थित. अर्जुन 3 क्षेत्ररक्षक तटीय सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता पॉवर प्लेमध्ये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 6 आणि अशीच काही सुरुवात केली होती पहिल्या डावात राजछत्रपती बुलढाणा संघाने. पुन्हा एक वेळ फील्डिंग चेंज करत असताना कारण उजव्या हाताचे बॅटर आता स्ट्रायकिंग एंडला. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज. ओ लीडिंग एज. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक राम बॉलच्या खाली. रामने केलंय काम
पहिला धक्का लागतोय टीम ग्रामीण सीसी जालना संघाला. फलंदाज राजू बाद. नील नमस्कार प्रेक्षको, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशन प्रस्तुत मराठा क्रिकेट लीग आपण पाहत आहात. स्पर्धेचा हा महत्त्वाचा दिवस आणि आणखी एका महत्त्वाच्या सामन्याच्या टॉससाठी आपण तयार आहोत. एका बाजूला टीम छत्रपती संभाजीनगर, दुसऱ्या बाजूला जळगाव डिस्ट्रिक्ट संघ. टॉस होतोय आणि कॉल असणार आहे छत्रपती संभाजीनगर संघाचा. हेड्स इज अ कॉल अँड टेल. टॉस जिंकला आहे या सामन्यात जळगाव डिस्ट्रिक्ट संघाने. टॉस जिंकला काय निर्णय असणार आहे? ओके, तर खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला सुद्धा या मॅचसाठी, आपणास सुद्धा शुभेच्छा. तर हा एक महत्त्वाची लढत आपल्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला टीम ग्रामीण सीसी, दुसऱ्या बाजूला राजे छत्रपती. सात धावा, एक फलंदाज बाद. पुन्हा एक वेळ आखू टप्प्याचा बॉल. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक धावेसाठी नकार दिलाय कृष्णा यांनी. डॉट बॉलच्या मदतीने पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या टीम ग्रामीण सीसी जालना 7ला 1. 7 धावा, एक फलंदाज बाद. राजू बाद होणारे फलंदाज आणि पहिल्या षटकात ब्रेक थ्रू मिळवून दिला गोलंदाज गोपाल निळे यांनी. 82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ग्रामीण सीसी भोकरदन संघाला हा मोठा धक्का. परंतु जोपर्यंत कृष्णा गायकवाड नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे, नक्कीच दबाव असेल राजे छत्रपती बुलढाणा संघावर. करण डुकरे येत आहेत बॉलिंगसाठी. चिखलीचा रायझिंग स्टार बॉलिंग ट्रॅकवर. करण युवा वेगवान गोलंदाज, ज्याने महाराष्ट्रभरातल्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा हल्ली गाजवल्या आहेत. खास करून लाईट वेटेड बॉल, लाखनी भंडारा जिल्ह्यातील स्पर्धा, लीडिंग विकेट टेकर राहिला होता स्पर्धेत. पहिला बॉल शॉट ऑफ लेंथ, पुल केलाय. ओ कॅच ड्रॉप. रामकडनं ही मोठी चूक, कारण कृष्णाची कॅच अशा वेळी पकडणं खूप गरजेचं. चौकार येतोय. पहिल्याच बॉलवर हा बाउन्सर पुल करण्याचा प्रयत्न. मागच्या बाजूला जात कॅचेस पकडणं थोडंसं अवघड काम आहे, परंतु जवळपास खूप अंतर कव्हर केलं होतं. बॉलच्या खाली बरोबर आले होते आणि पहिल्या डावात असाच एक चांगला झेल पकडला होता विक्रांत यांचा प्रभू घोडे यांनी. कारण विक्रांतची सुद्धा विकेट खूप महत्त्वाची होती पहिल्या डावात. तो चांगला झेल पकडला. यावेळी झेल सुटतोय आणि हे सरळ सरळ बॅटल आहे विक्रांत विरोधात कृष्णा, कारण हे दोन्ही खेळाडू दोन्ही टीमच्या बॅटिंगची कणा आहेत. आखो टप्प्याचा बॉल. शॉट ऑन पूल. गॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. तर जळगाव डिस्ट्रिक्ट संघाने टॉस जिंकत असताना गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅचमध्ये सिंगल या बॉलवर लाईफलाईन मिळते आहे कृष्णा गायकवाड यांना. धावसंख्या 12, लॉस ऑफ 1 विकेट. 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 12ला 1. ग्रामीण सीसी जालना विरोधात राजे छत्रपती बुलढाणा. एक मस्ट विन मॅच बुलढाणा संघासाठी, कारण जालना संघाने जर हा सामना जिंकला तर जवळपास ते पुढच्या दिशेने प्रवास करतील. यावेळी अपील होते आहे आणि कशासाठी अपील होती हा छोटासा प्रश्न. कदाचित लेग बिफोरसाठी.
परंतु या स्पर्धेत लेग बिफोर बाद ठेवण्यात आलं नाही आहे. निर्धाव बॉल आतापर्यंत या सामन्यात जशास तसं प्रत्युत्तर देत असताना राजछत्रपती बुलढाणा संघ चांगला खेळ केलाय गोलंदाजांनी आतापर्यंत. आता राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी करण डुकरे स्पीड गन. ओ यावेळी आणखी एक एक्सप्रेस बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. लेग स्टंपच्या अगदी जवळून हा बॉल गेला, अगदी नजीक गेला. डॉट बॉल, व्हाईट बॉल पुन्हा एक वेळ ऑप्टनच्या बाहेर शफल झाले होते फलंदाज आणि अगदी छोट्याशा फरकाने हा बॉल लेग स्टंप जवळून जातोय. 14 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. रिवर्सचा प्रयत्न होता, कमी गतीने टाकलेला लेग कटर जो नाही ओळखता आला. रनआउटची संधी होती नॉन स्ट्रायकिंग एंडला. चांगला प्रयत्न विक्रांत यांचा, इंटेन्शन क्लिअर आहे. विकेट्स पाहिजेत या मॅचमध्ये. बुलढाणा संघ थोडासा ॲग्रेसिव्ह खेळ करतोय आता बॉलिंग करत असताना, कारण विकेट कीपर नाही मागच्या एंडला थ्रो केला, बॅकअप लवकर आलं. बॉलिंग एंडला थ्रो करत असताना सध्या स्वर्गीय जिजाबराव साहेबराव पाटील या एंडकडून चांगली बॉलिंग करतायत करण. आणखी एक वेगवान बॉल पायावर जाऊन लागतोय. रनआउटची संधी, स्ट्रायकिंग एंडला यष्ट्यांवर लागलाय बॉल. अपील होते, तिसऱ्या पंचांकडे वाटचाल. ऑन फील्ड पंचांची निर्णय गुलदस्त्यात. थोड्याच वेळात टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपल्यासमोर हा निर्णय येईल. चांगला थ्रो लगावला होता. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय, मार्जिन ऑफ एरर OUT. फलंदाज धावबाद. ॲक्शन रिप्ले स्क्रीनवर आहे. दूध का दूध और पानी का पानी टेनिस क्रिकेट .in. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. चौदा धाबांवर हा दुसरा धक्का या सामन्यात. फलंदाज अनिल धावबादच्या स्वरूपात बाद होत आहेत. 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर करणने आतापर्यंत या षटकात रन थांबवलेत. करण रन देत नाही आहे आणि दबाव पुन्हा एक वेळ शिफ्ट होतोय ग्रामीण CC जालना संघावर. कृष्णा गायकवाड यांचा एक झेल सुटला, त्यानंतर हा रनआउटच्या स्वरूपात विकेट. याआधी विक्रांतने चांगला प्रयत्न केला रनआउटसाठी. ग्रामीण CC जालना संघ, कृष्णा गायकवाड, विक्रांत खूप काळ सोबत क्रिकेट खेळले ते खेळाडू, त्यामुळे एकमेकांचा स्ट्रॉंग पॉईंट वीक पॉईंट दोन्ही टीमला माहिती आहे. कारण जालना संघाने भरपूर क्रिकेट बुलढाण्यात खेळलंय. नवीन बॅटर बॅटिंगसाठी दत्तू येत आहेत. 14ला 2, 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर. आखूड टप्प्याचा बॉल, फक्त दिशा दिली या बॉलला. कट करत असताना सिंगल, एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 2 षटकांचा खेळ समाप्त. 15 रन, लॉस ऑफ 2 विकेट टीम ग्रामीण CC. 15 धावा 2 गडी बाद. या मॅचमध्ये सातत्याने या सीझनमध्ये विक्रांतच्या कॅप्टन्सीच्या भरपूर चर्चा राहिल्या. बुलढाण्याच्या स्पर्धेत एक काही अफलातून निर्णय विक्रांत यांचे राहिले. 2 षटक समाप्त झालेत. 15 धावा, काहीशी चर्चा होत आहेत. विक्रांत आणि संघाचे संघमालक सतीश गबाने यांच्यामध्ये. बघण्यासारखं असेल तिसरं षटक कुठल्या गोलंदाजाच्या हातात सोपवतायत. आणि असं चित्र दिसते की वैभव देशमुख यांच्या हातात तिसरं षटक सोपवलंय कॅप्टनने. वैभव महाराज, ज्या खेळाडूने खूप मोठी स्पर्धा गाजवली बुलढाण्याची, स्लॉग स्पेशलिस्ट, आता मिडल ऑर्डरमध्ये बॉलिंग करताना पाहायला मिळेल वैभव. आणि या सीझनमध्ये खूप चांगला प्रवास राहिला या खेळाडूचा. छोट्याशा गावातून निघत असताना विदर्भाच्या मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या. बुट्टीबुरीची स्पर्धा असेल, बुलढाण्याची स्पर्धा असेल, या दोन्ही स्पर्धांमध्ये अफलातून कामगिरी केली विविध संघांसाठी खेळत असताना. पहिला बॉल बॅकफूटवरून कट करण्याचा प्रयत्न, सिंगल मिळेल. आणि प्रमुख गोलंदाज आता बॉलिंग अटॅकवर आणलाय कॅप्टन विक्रांतने.
कारण कृष्णा गायकवाड सध्या बॅटिंग करतायत आणि त्यांना माहिती आहे की कृष्णा गायकवाड जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत हा सामना 60-40. कारण कृष्णा हा असा बॅटर आहे ज्याने मागच्या 2-3 सीझनमध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पाडलाय. लगातार 6 षटकार लगावण्याचा पराक्रम 3 वेळा केला या खेळाडूने मागच्या 2 सीझनमध्ये. 16 धावा, लॉस ऑफ 2 विकेट, 2.1 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त. आणि सध्या नशिबाच्या बळावर नाही तर कर्तृत्वाच्या बळावर ह्या दोन्ही टीम मॅच जिंकण्याचा प्रयत्न करतील. यावेळी समोर खेळलाय, चांगला स्ट्रोक, लॉंग ऑफला चिरत बॉल चाललाय सीमा पार, षटकार. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नव्हता ठेवला आणि त्याच ठिकाणी षटकार येतोय. आउटसाइड द ऑप्टम टाकलेला बॉल रेंज मध्ये होता. कृष्णा गायकवाड यांच्या मिड ऑफच्या डोक्यावरून फक्त प्रेक्षक बनत राहिले. क्षेत्ररक्षक षटकार आलाय. क्लीन बोल्ड फलंदाज कृष्णा गायकवाड. या मॅच मधली मोठी विकेट वैभव महाराज यांच्या हाताला लागते. या सामन्यातला हा मोठा ब्रेक थ्रू वैभव महाराज प्राप्त करून देत असताना राजे छत्रपती बुलढाणा संघाला कृष्णा गायकवाड बाद. ॲक्शन रिप्ले बघा, बॅटच्या आतली कडा, यष्ट्यांवर हा बॉल लागतोय आणि अशाच प्रकारचं चित्र होतं वर्ल्ड कपमध्ये. भारतीय संघाचे रन मशीन विराट कोहली यांच्या बॅटचा इनर एज, यष्ट्यांवर बॉल लागला. भारतीयांचं स्वप्न तुटलं आणि सध्या ग्रामीण सीसी जालना संघाचं स्वप्न तुटेल का? कारण कृष्णा सारखा मातब्बर फलंदाज मैदानाच्या बाहेर वाटचाल करतोय. 22 धावा, 3 फलंदाज बाद. वैभव महाराज एक मोठी विकेट प्राप्त करतायत आणि पहिल्या बॉलवर षटकार आला तरी सुद्धा सहकारी खेळाडूंनी टाळ्या वाजवल्या, कारण कृष्णाने एक अफलातून फटका खेळला होता. परंतु त्यानंतरच्या बॉलवर लगेच विकेट प्राप्त करतायत वैभव आणि त्याचमुळे या खेळाडूचा सक्सेस रेशो या सीझनमध्ये चांगला राहिला आहे. विकेटसाठी हा खेळाडू जातो, विकेट नेहमी प्राप्त करतो. बॅटिंगसाठी आता बाला सोनोने, एम डी पाटील. 22ला 3, 22 रन, लॉस ऑफ 3 विकेट. बॅटिंगमध्ये जरूर डेप्थ आहे या टीमच्या. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चांगली विकेट किपिंग, शरीराच्या साह्याने हा बॉल अडवलाय. आणखी एक डॉट बॉल. यानंतर जळगाव डिस्ट्रिक्ट विरोधात छत्रपती संभाजीनगर. मागच्या मॅचमध्ये छत्रपती संभाजीनगर जवळपास असं दिसलं की विजयाच्या दिशेने आहे, तो सामना ते पराजित झाले. यावेळी पुन्हा लीडिंग एज आहे, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. सतीश गव्हाणे काके यांचा चांगला झेल, संपलाय बाला यांचा खेळ. सर्जिकल स्ट्राईक करत असताना या मॅच मध्ये छत्रपती बुलढाणा संघ राजे छत्रपती बुलढाणा या मॅच मध्ये पलटवाराच्या तयारीत आहे सध्या तरी. एक चांगला झेल सतीश गव्हाणे यांचा एक्सपिरियन्स खेळाडू या टीमचे. एक बॉल शिल्लक या षटकामधला. धावसंख्या 22, लॉस ऑफ 4 विकेट. ग्रामीण सीसी जालना दबावात सापडली आहे मॅचमध्ये. तर बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट या षटकात वैभव देशमुख यांना प्राप्त होत आहेत. अखेरचा बॉल या तिसऱ्या षटकामधला आणि वैभव महाराज ज्या विकेट टेकर गोलंदाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो, पुन्हा एक वेळ तेच काम या खेळाडूने केलं. शॉर्ट ऑफ लेन बॉल, बॅकफूटवरून चांगला पंच. आशिष झुंबाड, सोनू बॅटिंगसाठी. डॉट बॉल, षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. या षटकात 7 धावा प्लस कृष्णा गायकवाडची एक महत्त्वपूर्ण विकेट. एकूण 2 विकेट आल्या. 22ला 4 ग्रामीण सीसी. कृपया सामना थोडासा फास्ट घ्यायचा आहे, विनंती असेल.
पंचांना. तर 3 षटक समाप्त. 22-22 लॉस ऑफ 4 विकेट ग्रामीण CC जालना. आणि जेव्हा जेव्हा ग्रामीण CC जालना संघाने चांगली कामगिरी केली आहे मोठमोठ्या स्पर्धात, व्हाईट बॉलचा इशारा गोपाल निळे बॉलिंगसाठी. आणि जेव्हा जेव्हा ग्रामीण CC जालना संघाने चांगली कामगिरी केली आहे मोठ्या स्पर्धांमध्ये, कृष्णा गायकवाड या खेळाडूने नेहमीच चांगला परफॉर्म केला. आखो टप्प्याचा बॉल बॅकफूटवरून या बॉलला कट करत असताना डीप कव्हरला क्षेत्ररक्षक. आणि आता या गेमला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतील राजे छत्रपती संघाचे खेळाडू. आणि याच परिस्थितीमध्ये आता ग्रामीण CC संघ थोडासा आक्रमण करेल, कारण स्लॉग ओव्हरमध्ये हा सामना 10च्या रन रेटने 12च्या रन रेटने जिंकला जाऊ शकतो. आणि ती प्लॅनिंग केली असेल आता. 24 धावा 24. ऑप्टनच्या बाहेरचा बॉल उडवलाय हवेत. हवेची साथ मिळते, बॉल सीमा पार. पंचांचा इशारा येतो, यूज इट. षटकार. खूप चांगला बॅकफूट पंच या बॉलला, हवेची साथ मिळाली. षटकार आशिष झुंबाड यांच्या बॅटमधून. आखो टप्प्याचा बॉल हा पाम पूल केलाय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध. तोपर्यंत या बॉलवर 1 रन. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 31. तर तिसऱ्या पंचांकडे ऑनफिल्ड पंचांनी वाटचाल केली आहे. तिसऱ्या पंचांना हे बघायचे की फलंदाज बॅटिंग करत असताना स्टंपच्या मागे त्यांचा पाय गेला होता का. तर बॉल बॅटला कनेक्ट झाल्यानंतर पाय मागे गेला होता, त्यामुळे हा वैध बॉल. 31 धावा 31 लॉस ऑफ 4 विकेट. 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर गोपाल निळे. आतापर्यंत हे षटक थोडंसं महागडं राहिलंय. हो, यावेळी समोर टाकला होता हा बॉल. उत्तर नव्हतं या बॉलचं आणि अपेक्षाही केली नव्हती बॅटरने या बॉलची. चांगला बॉल पुन्हा एक वेळ पेश करत असताना 1 रन जरूर मिळते या बॉलवर. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 32 लॉस ऑफ 4 विकेट ग्रामीण CC जालना विरोधात राजे छत्रपती बुलढाणा. आणि रन रेट अजूनही चांगला आहे या टीमचा. आखो टप्प्याचा बॉल पुल केलाय. टायमिंग चांगला आणि बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार. सामन्याचे गणित बदलवत आहेत आशिष झुंबाड उर्फ सोनू. आणखी एक चांगला षटकार त्यांच्या बॅटमधून. पोझिशनमध्ये चांगल्या प्रकारे आले, पुल केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फक्त हा बॉल वॉच करणं बाकी होतं. 38 धावा 38. अवे फ्रॉम द बॉडी खेळला होता, डॉट बॉल. षटक समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 लॉस ऑफ 4 विकेट. हे षटक थोडंसं महागडच राहिलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38ला 4. ग्रामीण CC जालना लक्ष्याच्या दिशेने.
वैभव येत आहेत बॉलिंगसाठी. पहिला बॉल वैभवचा थोडासा खाली राहतोय. डॉट बॉल. षटकाची सुरुवात निर्धाव बॉलच्या मदतीने. वैभव देशमुख या आधीच्या षटकात कृष्णा गायकवाडची एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केली आणि आता जर बघितलं तर आशिष जुंबाळने या षटकात हल्ला चढवला म्हणून त्यामुळेच पुन्हा एक वेळ वैभवचा वापर. यावेळी हा पामपूल चांगला स्ट्रोक, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगला. आकाश बिलारी उपस्थित होते डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 39 रन. लॉस ऑफ 4 विकेट. बॅकफुटवरून पुन्हा एक वेळ कट करण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये बॉल चाललाय. पायाच्या साह्याने हा बॉल अडवला जातोय आणि तोपर्यंत थोडीशी मिसफील्ड झाली म्हणायला हरकत नाही. थोडेसे लेट गेले बॉलवर क्षेत्ररक्षक. सिंगल डबलच्या मदतीने या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. 41 धावा. आतापर्यंत या षटकात 3 रन आलेत. यावेळी समोर फेकलाय. क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनतील. बॉल लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा पार. ठोकलाय षटकार. आशिष जुंबाड. जालन्याचा हार्दिक पांड्या बॅटिंग चांगली करतो या मॅच मध्ये. आधी गोलंदाजीने करामत केली या खेळाडूने. आता सोनू संघाला शुभ संकेत देतोय. आखो टप्प्याचा बॉल. हा पाम पूल केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. संतुलित हा पूल पटका. सिंगल या बॉलवर. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 48. लॉस ऑफ 4 विकेट. 4.5 चेंडूच्या समाप्तीनंतर दर्जेदार अष्टपैलू खेळ दाखवला याचा आशिषने. पुन्हा एक वेळ आडव्या बॅटने दिशा दिली आहे या बॉलला. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर बाउंड्रीलाईनच्या दिशेने. एक धाव सहजतेने मिळेल. या एका धावेच्या मदतीने या षटकातही आक्रमण केलं आशिषने. 5 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 49. लॉस ऑफ 4 विकेट. 18 बॉल 33 धावांची गरज या मॅचमध्ये. 18 चेंडूमध्ये रन करायचे 33. 49ला 4. आशिष जुंबाड चांगली बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये सुरुवातीला बॉलिंग चांगली केली, आता बॅटिंग चांगली करतायत आणि पुन्हा एक वेळ राजे छत्रपती बुलढाणा संघाला दबावात टाकले. कृष्णा गायकवाडची विकेट आली. अशा वेळी वाटलं की हा सामना पुन्हा एक वेळ कलाटणी घेईल राजे छत्रपती संघाच्या बाजूला, परंतु जशास तसं प्रत्युत्तर आणि एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. विक्रांत येत आहेत बॉलिंगसाठी. विक्रांत गुळवे टीमचे कॅप्टन बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल फुल टॉस होता आणि या बॉलला पाठवलंय सीमा पार. पहिलाच बॉल नो बॉलचा इशारा. या षटकाची सुरुवात खराब झाली आहे. नो बॉल प्लस चौकार. 5 धावा पहिल्या बॉलवर. आणखी एक फुल टॉस हवेत खेळलाय. लॉंग ऑनला प्री हिट बॉलवर विकेट मिळणार नाही. प्री हिट बॉल होता. झेल पकडला लॉंग ऑनला. आशिष जुंबाड सामन्याची सूत्र बदलवतायत. दुसऱ्या बाजूला दत्तू. हा डेड बॉलचा इशारा येतोय. बॉल फुटलाय त्यामुळे डेड बॉलचा इशारा. तर पुन्हा एक वेळ फ्री हिट बॉल आता कंटिन्यू असेल.
डेड बॉल, प्री हिट कंटिन्यू. पुन्हा एक वेळ क्रॉस पॅडेड फटका डीप मिडविकेटच्या दिशेने. सिंगल या बॉलवर मिळेल. या षटकाची सुरुवात 5 धावांनी झाली होती. नो बॉल आला होता आणि आता या सामन्यात पुन्हा एक वेळ राजे छत्रपती बुलढाणा संघ दबावात पाहायला मिळतोय. समोर टाकलाय, खोदून काढलाय हा फटका. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या दिशेने अक्षय. 1 रन या बॉलवर. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आहे 56 धावा. 56. 16 बॉलचा खेळ शिल्लक. 26 रन करायचे आहेत या मॅचमध्ये. 16 चेंडू, 26 धावांची गरज. ओ यावेळी दांडीगुल विकेट. मैदानाच्या आतमध्ये दत्तू बाद होत आहेत आणि या सामन्यामधला मोठा धक्का. दत्ता बाद होत आहेत. आणखी एक विकेट. बॅटिंगसाठी नंदू विकेट कीपर बॅटर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. ग्रामीण सीसी जालना संघासाठी 15 बॉलमध्ये 26 रन करायचे आहेत. आशिष झुंबाळ एका बाजूला किल्ला लढवतोय टीमसाठी. 9 बॉलमध्ये 23. 3 षटकाराच्या मदतीने विक्रांत पुन्हा एक वेळ ब्रेक थ्रू मिळवून देत आहेत या मॅचमध्ये. सामन्याला कलाटणी देत असताना जोपर्यंत आशिष अशा इंटेन्शनने बॅटिंग करत आहेत तोपर्यंत हा सामना ग्रामीण सीसी संघाच्या हातात. नंदू आलेत. पहिला बॉल खोदून काढलाय. सिंगलची मागणी होते. 1 धाव प्राप्त होत असताना या बॉलवर चांगला थ्रो अक्षय यांचा. या एका धावेच्या मदतीने 57. 57. स्वर्गीय जिजाऊराव साहेबराव पाटील एंडकडून गोलंदाजी करत असताना आतापर्यंत विक्रांत या षटकात 8 धावा खर्च केल्या आहेत. स्वर्गीय हिरेशदादा कदम या एंडकडनं सध्या फलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यानंतर एक मोठी लढत आपल्या भेटीला येईल जळगाव डिस्ट्रिक्ट विरोधात छत्रपती संभाजीनगर. ओ आणखी एक नो बॉलचा इशारा येतोय. ओव्हर वेस्ट हाईट. ओव्हर वेस्ट हाईटचा हा नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये विक्रांत कर्णधाराकडनं ह्या छोट्या छोट्या आता चुका होत आहेत. सतीश गव्हाणे हेवीवेट बॉलने खूप चांगली गोलंदाजी करतात. विक्रांतने जबाबदारी घेतली. 1 विकेट सुद्धा प्राप्त करतायत. 58 धावा. 58. येणारा बॉल फ्री हिट. आशिष स्ट्रायकिंग एंडला. यावेळी फुल टॉस. फ्री हिट बॉलवर पुन्हा एक वेळ आशिष या ठिकाणी फ्री हिट बॉलवर झेल पकडलाय परंतु आशिषचा आज नशीब आहे आणि आशिषला आज पूर्णपणे नशिबाची साथ. संपूर्ण दिवसात 59 धावा. ग्रामीण सीसी 23 धावांची गरज. 13 बॉलचा खेळ शिल्लक. 13 चेंडू 23 या मॅचमध्ये करायचे आहेत. शेवटचा बॉल या षटकामधला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. शेवटी या षटकात चांगला कमबॅक. पुनरागमन चांगलं केलं. पहिल्या बॉलवर 5 धावा आल्यानंतर या षटकात आल्या एकूण 11 धावा. षटक समाप्त होते आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 60. 12 बॉलमध्ये 11च्या सरासरीने अजूनही 22 धावांची गरज.
60ला 5 बॉलिंगसाठी आता करण कुमार डुकरे, चिखलीचा वेगवान गोलंदाज बॉलिंगसाठी. बुलढाणा चिखली शहरातून या खेळाडूंनी अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या आहेत. एक महत्त्वाचा षटक टाकतोय 12 बॉलमध्ये 22. अनेक चांगल्या स्पर्धामध्ये चांगली कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत आज पुन्हा एक वेळ तीच वेळ फिल्डिंग चेंजेस करत असताना विक्रांत ऑफ स्टंप पूर्णपणे पॅक. पहिला बॉल टॉसअप डिलिव्हरी, चांगल्या टप्प्यावर बॉल अतिरिक्त उसळी घेतोय गुडलेनच्या स्पॉटवरून. एक्स्ट्रा वेग आहे या खेळाडूकडे, एक्स्ट्रा वेग आहे आणि या अतिरिक्त वेगाचा फायदा त्याला नेहमीच झाला. पहिल्या बॉलवर बीट करत असताना बॅटर नंदू ठोंबरे यांना विकेटकीपर बॅटर बॅटिंग करत असताना टोपी मला वाटतं डगआउटमध्ये ठेवून आलेत. आणखी एक वेळ बिगिटचा प्रयत्न, बॅटची कडा लागून बॉल थोडासा टर्न होतोय. वैभव महाराज या बॉलची कल्पना आली नव्हती हा बॉल अशा प्रकारे टर्न होईल. पडल्यानंतर सिंगल या बॉलवर दबावाची ही मॅच आणि अनेक वेळा ही रायव्हलरी आपल्याला पाहायला मिळाली. खेळभावनेने दोन्ही संघ खेळतात, परंतु अनेक वेळा ह्या दोन टीम एकमेकांच्या विरोधात खूप वेळा आपल्याला पाहायला मिळतात. विदर्भाच्या जेव्हा जेव्हा मोठ्या स्पर्धा होतात 61 रन आणि प्रत्येक वेळी ग्रामीण सीसी राजे छत्रपती ह्या टीम जेव्हा जेव्हा भेटल्या वन साइडेड मॅच कधीच झाला नाहीये. आडव्या बॅटने आशिष जुंबाड, आसमान, बॉल सीमा पार, सोनूच्या बॅटमधून षटकार. षटकार या बॉलवर आशिष जुंबाड यांच्या बॅटमधून. 9 बॉलमध्ये आता करायचे आहेत 15 धावा. 9 चेंडू 15 रनची गरज. देवाने प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घातलं असतं. चमकतो तोच जो घनाचे घाव सोसतो. या मॅचमध्ये ग्रामीण सीसी संघ सुरुवातीला दबावात, त्यानंतर आशिष जुंबाडची एक लाजवाब इनिंग. बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली होती. क्षेत्ररक्षक सतीश पोहोचत आहेत, थ्रो केला होता, बॅकअप नव्हतं. 1 रन या बॉलवर. या एका धावेच्या मदतीने 68 धावा, 68. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड, 1 धाव कंप्लीट केली. 8 बॉलमध्ये 14 रनची गरज आहे. पूर्णपणे कॅल्क्युलेटिव्ह खेळ करतोय सध्या आशिष या सामन्यात. त्याला माहिती आहे कुठल्या गोलंदाजाला कुठल्या बॉलवर टार्गेट करायचंय. यावेळी समोर खेळलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अक्षय जाधव, सेफ हँड. नंदू ठोंबरे बाद. 6वा धक्का ग्रामीण सीसी जालना संघाला. तर बॅटिंगसाठी आता टीमचे कर्णधार प्रभू घोडे. कर्णधार आलेत बॅटिंगसाठी. 7 बॉलमध्ये 14 धावा करायच्या आहेत. 68ला 6 ग्रामीण सीसी जालना. करण डुकरे यश मिळवत असताना या षटकात शेवटचा बॉल या षटकामधला. सरळ बॅटने समोर खेळलाय. एका धावेची मागणी करत होते प्रभू, नकार दिलाय आशिषने. शेवटच्या षटकात स्ट्राईक हवी असेल कदाचित. 7 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धावसंख्या 68ला 6. 6 बॉलमध्ये करायच्या आहेत 14 धावा. पुन्हा एक वेळ मराठा क्रिकेट लीगचा थरा नव्या उंचीवर चाललाय. 6 चेंडू 14 धावांची गरज. एक कमालीची लढत. आजच्या दुपारच्या सत्रामधला सामना अहिल्यानगर विरोधात छत्रपती संभाजीनगर चुरशीचा झाला. 18 बॉलमध्ये 26 धावा बनवू दिल्या नाहीत अहिल्यानगर संघाने. या मॅचमध्ये 6 मध्ये 14 करायच्या आहेत आणि ज्या फ्लोमध्ये आशिष जुंबाड बॅटिंग करतोय या खेळाडूने एक वेगळंच वादळ आणलंय आज. 13 बॉलमध्ये 31, 4 षटकार, स्ट्राईक रेट 238चा, 82 धावांचं लक्ष्य. विक्रांत बॉलिंगसाठी. अखेरचं षटक कॅप्टनने जबाबदारी घेतली आहे. संध्याकाळचं सत्र सूर्य अस्ताला आता गेलाय,
परंतु या मॅच मध्ये अस्त कुठल्या संघाचा होईल हे बघायचं आहे. पहिला बॉल हवेत गेलाय. लॉंग ऑनला किशोर बावनेसाठी हा सोपा झेल. फलंदाज आशिष जुंबाडचा खेळ समाप्त. विक्रांत गुळवे या मॅच मध्ये ब्रेक थ्रू मिळवून देत असताना पहिल्याच बॉलवर सेट फलंदाज पूर्णपणे प्लॅनिंगने बाद केले. लोअर फुल टॉस बॉल क्षेत्ररक्षक सेट केले होते. ऑन साईडला 3 लॉंग ऑनला एक चांगला झेल आणि किशोर बावने अशा कॅचेस कधीच सोडत नाहीत. सोपा झेल होता किशोर बावने सारख्या क्षेत्ररक्षकासाठी. पलटवार केलाय राजे छत्रपती बुलढाणा संघाने या सामन्यात. 68ला 7 68 लॉस ऑफ 7 विकेट. रायव्हलरी दोन टीम मधली आणि पुन्हा एक वेळ एक दमदार मॅच पाहायला मिळते. ओ फुलटॉस बॉल खराब बॉल. समाचार फेकलाय सीमा पार. षटकार. फुलटॉस बॉल. पहिल्याच बॉलवर शिवाने या बॉलचा बिलकुल सन्मान केला नाही. आणखी एक फुलटॉस प्लस नो बॉल आणि बॉल सीमा पार. एकूण या बॉलवर 7 धावा. सामन्याचं गणित पुन्हा बदललंय. 4 बॉलमध्ये एका धावेची गरज आहे. नो बॉल प्लस षटकार आलाय. पुन्हा एक वेळ एक ट्विस्ट वाली मॅच. 4 बॉलमध्ये एका धावेची गरज या सामन्यात. जवळपास विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा राजे छत्रपती संघ आता एका धावेची गरज आहे ग्रामीण सीसी संघाला. ओ या बॉलवर फ्री हिट बॉलवर विकेट मिळणार नाही. 1 धाव मिळेल. हा सामना जिंकला आहे ग्रामीण सीसी संघाने. चांगला खेळ चुरशीची लढत पाहायला मिळाली. नो बॉलने हा सामना पलटवला. एक खूप चांगला मॅच पाहायला मिळतोय ग्रामीण सीसी जालना संघाविरोधात राजे छत्रपती बुलढाणा. सामन्याची सूत्र बदलवली शेवटी शिवाने. आशिष जुंबाड बाद झाल्यानंतर या मॅचमध्ये विजय निश्चित करतो आहे ग्रामीण सीसी जालना संघ.